बॉयज हम जा रहे हैं ट्रिप को। ट्रिप हमारी कोकण में जाने वाली है। ये देखो हमारी गैंग। CNG भर रहे हैं। अरे देखो चोमो लोग और शंकर भाई के अंदर सब चल रहा है। पेट्रोल टाकून झाल्यावर आम्ही निघालो कोकणला जायला. पण काय तुम्हाला सांगायचं, निम्म्या रस्त्यात गेल्यावर बॉईंचं नियोजन झालं की आता कोकणला नाही तर गोव्याला जायचं. तर काय सगळे वोटिंग घेतलं तर 14 जणांचे वोट आले गोव्याला. मग काय ठरलं, जायचं गोव्याला. आता गोव्याला जायला निघालो. अशा तऱ्हेने आम्ही उत्कृष्ट असं हाय साहिल, कमिंग फ्रॉम लाईक शेअर सबस्क्राईब करा. पहिल्यांदा जाणार रोड मॅपच्या भरोशावर 40 किलोमीटर रोडच चुकला. परत माग आलो. रात्री गोव्याला जायला वाचले जवळजवळ 12. आम्ही गोव्याला निघालो. घाटात आहे लिटरली तर सगळ्यांचीच फाटलेली आहे कारण रस्ता खूप चोमो वाढायचा आहे. फाटल्या अजित भाऊ आमचा असं अत्यंत हुशार प्राणी म्हणला तर तो धाडशी संयमी आणि प्रणव आमचा असा उत्कृष्ट काम केलं त्याने गाडी चालवून. उत्कृष्ट उतरलो पण करणार आणि परत पोचणारच आहेच गाईच. पोचल्यानंतर पुढच्या अपडेट आपल्याला मिळणार आहे. तर लाईव्ह राहा, जुडून राहा आपल्या संग. 12 वाजता गोव्यात जाताना रस्त्याने काहीतरी असे कपल दिसले. त्याचा जरा व्हिडिओ घेतला. परत आलो. गोव्यात आल्यावर पहिल्यांदा रूम बघितली आणि भूक लागलेली. म्हणतो गोव्यात आता कुठं हॉटेल आहे का बघूया. मग गेलो हॉटेलला. हॉटेलमध्ये तर काय तुम्हाला इथं फक्त अंडा थाळी आणि मच्छी फ्राय चांगले होते. म्हणलं मच्छी फ्राय घेऊ. मच्छी फ्राय खाऊन झाल्यावर गेलो बीचवर. खरं सांग आम्ही आलो होतो अंबा बीचवर खूप सुंदर असा नजारा होता. रात्री तर असं वाटायचं स्वर्गात आलाय तुम्ही. आंघोळ करणार गेलो. आम्ही आंघोळ करून म्हणलं मॉर्निंग गोवा वॉक करूया. मॉर्निंग गोवा वॉकला निघालो. आता म्हणलं बीचवर जाऊया. संध्याकाळी बीच कसा दिसतो बघितला तुम्ही. आता सकाळी कसा दिसतोय बघा. सकाळी असे वाटायचं की तुम्ही रानात आलायसा. परत सकाळपारी बीचवर गेलो तर काय कुसळे पण नव्हतीच ते. मग गेलो जरा फोटो वगैरे काढले. पहली बार गोवा में आए हैं और फुल इंजॉय कुछ नहीं किया. सिर्फ शाम को आए हैं और सुबह चले जा रहे हैं. ये ओंकार भाई, प्रणव भाई है. लाईक शेअर सबस्क्राईब. बरं तिथून निघालो हॉटेलला जेवायला. हॉटेल हुडकायला आम्हाला 2 तास गेले. काय मॅपच्या भरोशावर 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला जेवण करायचं होतं. त्यामुळे टाइम खूप गेला तुम्हाला खरं सांगायचं तर. पण अंजना बीचवर पोचलेला आहे. देखो है हमारा होटल अभी बुक किया है. खाना खाने को आए इधर देखो. परत जेवण झालं. हॉटेलच्या साईडलाच आहे हनुमान बीच होते. इथे गेलो. इथे तर तुम्हाला सांगू खूप म्हणजे खूप एकदम क्लासिक फोटो आले. तुम्हाला तर मी इथे ब्लॉग मध्ये जाऊ शकत नाही. माझ्या प्रोफाईलला इन्स्टाला इथून बघू शकताय. इथून आनंद घेतला गोव्याचा. आता म्हटलं कोकणला जाऊ. आपली कोकणची वारी. आपण आलतो कशाला कोकणसाठी. मग निघालो कोकणला जाताना इकडून सर्व घाटात असला सकाळपारचा आहे ना एकदम सुंदर असा नजारा होता की बास. आता आमच्या दिवसाचं प्लॅनिंग होतं की आता जायचं आणि संध्याकाळी कोकणमध्ये राहायचं. त्या संध्याकाळी आता आम्हाला जायला गोव्यातून खूप वेळ होणार होता म्हणून कोकणमध्ये जाऊन राहायचं आणि सकाळपारी परत पूर्ण कोकण एन्जॉय करायचं असं आमचं प्लॅनिंग होते. मग गेलो. जवळजवळ आसपास 3च्या आसपास आम्ही कोकणमध्ये पोहोचलो असेल. 3 वाजता गेलो. एक काका बघितले. काकांची मस्त अशी खोली होती. वायफाय वगैरे सगळे तिथे होते
आणि बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पुढे ती रूम मध्ये आहे तिथे राहिलो. खूप एन्जॉय केला. परत संध्याकाळी गेलो बीचवर तर काय सांगू, मला झालती पोहायची इच्छा, पण काय आमची गँग तयार होत नव्हती. मी पोहलो, ते काय नुसते फोटोशूटच करत राहिले. परत आम्ही जरा गँगचे रील्स वगैरे केल्या. काय कॅमेरामॅन मिस झालो होतो काय. खरं सांगायचं तर कॉलेज ट्रिप एक बॉयची काढावीच, त्याशिवाय आयुष्यात काही नाही. खूप एन्जॉय केला. आमचे लास्ट इयर आहे, 3 वर्षासाठी आता झाले, संपले, 2 महिने राहिले, म्हणून आता तेवढेच एन्जॉय केले. अजून एक ट्रिप काढायचा डोक्यात विचार चालला, तिथेच प्लॅनिंग झाले. संध्याकाळी रूमवर आलो, बास प्लॅनिंग केली. रात्री 2-3 वाजेपर्यंत जागलो. येता महाराजाच्या स्मारकाचे दर्शन घेतले. परी निघालो आता घरी यायला, कारण आता जवळजवळ आम्हाला 3 दिवस ट्रिप चालली होती, गोवा कोकण. घरी तर सांगितले. कोकणातून बाहेर येताना सुंदर असा मॉर्निंग सन होता, तो बघितला. परत येता बारीक क्लायमेट होते. तुम्हाला सांगायचं आमच्या ट्रिपचा लास्ट दिवस म्हणजे आधीच आम्ही इमोशनल होतो खूप. परत आलो. आता म्हणलं काय, आणि 1 दिवस राहायचं प्लॅनिंग वाढवायचं चाललेलं, परत कॅन्सल केलं. म्हणलं घरी आता सत्कार करतील. परत येता म्हणलं लास्ट एक व्हिडिओ घेऊ म्हणलं स्टोरीला टाकायसाठी. खूप एन्जॉय केला. येता राधानगरी डॅम्पलाही गेलो. पर आम्ही राधानगरी डॅम्प मध्ये जरा एन्जॉय केला थोडा. इथे बळी वाऱ्याने एवढे लाटा येत होते, पोरं म्हणली पोहूया का, परत कॅन्सल केले. आणि लास्टला आमची ट्रिप संपली रंकाळ्यावर येऊन. तिथून पुढे